मंडळी, मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे काही अशा बाबी ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यायलाच पाहिजेत। जर तुम्ही पालक असाल तरीही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तुमच्या घरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी किंवा तशी इच्छा असणारी मंडळी नक्कीच असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फार वेळ न दवडता आजच्या व्हिडिओमधला पहिला मुद्दा तो म्हणजे एकाग्रता। कोणतीही परीक्षा असो किंवा कोणताही अभ्यास असो, आपल्याला एकाग्रतेची आवश्यकता असते। एकाग्रता जर नसेल तर आपल्या हातून अभ्यास होत नाही। आता जर तुम्ही थोड्या गोष्टींनी जर डिस्टर्ब होत असाल, अगदी क्षुल्लक गोष्टी, मोबाईलची रिंग वाजली तुम्ही डिस्टर्ब झालात, घरामध्ये कोणीतरी टीव्ही पाहतंय तुम्ही डिस्टर्ब झालात, बाहेर रस्त्यावरती वर्दळ सुरू असते, गाड्या घोड्यांचे आवाज कानावरती येत असतात, तुम्ही अभ्यास करत असता आणि तुम्ही डिस्टर्ब होता, शेजारच्या घरामध्ये काहीतरी वादावादी सुरू असते, मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत असतात आणि तुम्ही डिस्टर्ब होता। तुम्ही जर अशा छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होत असाल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी विचारा की तुम्ही एकाग्र भावनेने हा अभ्यास करू शकता का। 7 ते 8 तास किंबहुना त्यापेक्षाही दररोज जो वेळ द्यावा लागतो अभ्यासासाठी तो देण्याची तुमची मानसिकता आहे का। तुम्ही एका जागी निदान 1 ते 2 तास बसून तरी अभ्यास करू शकता का, आणि ह्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी सुरू असतात त्याचा तुमच्या अभ्यासावरती परिणाम न होऊ देता तुम्ही अभ्यास करू शकता का। बरं, यामध्ये काही विद्यार्थी असेही असतात की घरामध्ये जर वातावरण उत्तम असेल तर त्या मुलांचा अभ्यास उत्तम प्रकारे होतो, पण घरामध्ये जर समजा फॅमिली मेंबर्समध्ये काही वादावादी सुरू असेल किंवा इतर काही घरामध्ये प्रॉब्लेम्स सुरू असतील तर ही मंडळी डिस्टर्ब असतात, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्यांच्या हातून अभ्यास होत नाही। जर तुमच्या घरामधलं वातावरण सतत अस्थिर आहे, तसं जर असेल तर स्पर्धा परीक्षेचा विचार करण्यापूर्वी तुम्ही आधी या गोष्टीची खात्री करून घ्या की या अशा अस्थिर वातावरणामध्ये सुद्धा स्वतःला झोकून देऊन मी अभ्यास करू शकतो का, करू शकते का। तर एकाग्रता ही महत्त्वाची गोष्ट। आता पुढचा मुद्दा म्हणजे क्रिएटिव्हिटी। आता बरीचशी विद्यार्थी मंडळी अशी क्रिएटिव्ह असतात, कोणाला गायनाची आवड असते, कोणाला वादनाची आवड असते, कोणाला अभिनयाची आवड असते, कोणाला वाचनाची आवड असते। मग अशा वेळेला काय होतं, तुम्ही अभ्यास सुरू करता पण बऱ्याच वेळेला तुमचं त्यात मन रमत नाही। आता ही जी मी क्रिएटिव्हिटी बद्दलची गोष्ट करते ती फक्त एक छंद म्हणून नव्हे, तर ती क्रिएटिव्हिटी, ती कला तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेली असते। तुमचं त्यामध्ये मन रमतं आणि त्यामध्ये काम करण्याची, करिअर करण्याची तुमची इच्छा आहे, तरीही पालकांच्या आग्रहास्तव किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असता। अशा वेळेला आधी स्वतःला विचारा की मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एक चांगला जॉब घ्यायचा आहे की मला जे काही आवडतं त्यामध्येच करिअर करायचं आहे। ही गोष्ट आधी स्वतःशी विचारा आणि त्यातला एक काय तो जो मार्ग असेल तो फिक्स करा। कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत असता मगाशी मी जसं म्हटलं तसं एकाग्रतेची नितांत गरज असते। आणि काही वेळेला असं होतं की तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला ॲक्टिंगची आवड आहे आणि मग कोणीतरी येतं आणि म्हणतं की इथे अशी स्पर्धा आहे किंवा इथे नाटक बसवायचं आहे आणि तुम्ही अभ्यास बाजूला ठेवता आणि तिकडे धावत सुटता। किंवा कोणाला वाचनाची आवड असते, लिखाणाची आवड असते, पण अभ्यासामध्ये मन रमत नाही, मग कुठेतरी एखादं पुस्तक वाच, एखादी कादंबरी वाच, त्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो। तर तुम्हाला नक्की काय आवडतं हे आधी स्वतःला विचारा। तुम्ही अभ्यास करू शकता का। ही क्रिएटिव्हिटी किंवा ही जी तुमची बाजू आहे ती तुमच्या अभ्यासामध्ये अडसर तर नाही ना ठरणार, हे आधी स्वतःला विचारा आणि मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करा। आता तिसरा मुद्दा
तो म्हणजे रोल मॉडेल. बऱ्याच वेळेला या क्षेत्रातली मंडळी आपली रोल मॉडेल असतात, ज्यांनी स्पर्धा परीक्षा क्लिअर केलेल्या असतात. अशी IAS IPS मंडळी, त्यांची आत्मचरित्र आपण वाचलेली असतात. यूट्यूबवरती त्यांचे मोटिवेशनल स्पीचचे व्हिडिओज असतात, आपण ते पाहतो आणि प्रभावित होतो. प्रभावित होणं, ती व्यक्ती रोल मॉडेल असणं, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला नितांत आदर असणं ही एक वेगळी बाब. पण आपण इतके प्रभावित होतो की मलाही असंच बनायचं आहे आणि हे असं बनण्यासाठी मला याच क्षेत्रामध्ये जायचं आहे, हा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो. तर हेही आधी स्वतःला विचारा की एखादी व्यक्ती माझी रोल मॉडेल आहे म्हणून मला ते करायचं आहे का, की हे माझं ध्येय आहे, मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मला त्यातून ही पोस्ट मिळवायची आहे म्हणून मी हे सगळं करते, की फक्त एक प्रभाव म्हणून, किंवा कोणीतरी व्यक्ती रोल मॉडेल आहे, मी त्या व्यक्तीने लिहिलेलं एखादं आत्मचरित्र वाचलेलं आहे, त्या व्यक्तीचे खूप मोटिवेशनल व्हिडिओज पाहिलेले आहेत, खूप सारी भाषणं ऐकलेली आहेत म्हणून मी हे सगळं करतोय. कारण प्रभाव हा जो असतो ना, तो फार काळ टिकत नाही. जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल, जर ते तुमचं ध्येय असेल, तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अपयशावरती, अडचणीवरती मात करू शकता. फक्त जर प्रभावित होऊन तुम्ही त्या मार्गावरती जात असाल तर ते फार काळ टिकत नसतं. ही एक गोष्ट. आता पुढची गोष्ट, पुढचा मुद्दा असा, सगळ्या विषयांचा अभ्यास. येस, सगळ्या विषयांचा अभ्यास करण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे का? आणि इंटरेस्ट असण्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक न्यूट्रल राहून समान पातळीवरती सगळ्या विषयांचा अभ्यास करू शकतो का? बरेचसे विद्यार्थी असे असतात ज्यांना फक्त मराठी, इंग्रजी असे भाषेचे विषय प्रचंड आवडतात, पण फक्त याच विषयांच्या भरोशावरती तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नाही करू शकत. वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात आणि त्या विषयांना समान वेळ देणं गरजेचं असतं. तुम्ही टाइम टेबल तयार करता, तुम्हाला गणित आवडत नाही, गणितासाठी म्हणून फक्त 1 तास आणि इतर विषयांसाठी 2-2 तास, असं चालत नाही. काही विद्यार्थ्यांना फक्त इतिहास आवडतं आणि इतिहासाशी संबंधित गोष्टी वाचायला आवडतात, त्याच्याबद्दलचं मटेरियल त्यांनी खूप गोळा केलेलं असतं, पण भूगोलच आवडत नाही, पण बुद्धिमत्ताच आवडत नाही, किंवा बुद्धिमत्तेचं करायला किंवा गणिताचं करायला कंटाळा येतो, किंवा फार त्यात मन रमत नाही, अशा गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही आधी स्वतःला हा प्रश्न विचारा की आवडता विषय, ना आवडता विषय असं माझं काहीही नाही आहे. मी सर्व विषयांचा अभ्यास वेळेत आणि सर्व विषयांना मी समान महत्त्व देऊन तो अभ्यास करू शकतो. असं जर असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा विचार करायला हरकत नाही. पण फक्त 2 ते 3 विषय माझे आवडते आहेत, बाकीचं काही मला आवडत नाही असं असेल तर करूच नका. उगीच त्यात वेळ वाया घालवण्यामध्ये अर्थ नाही. आता पुढचा मुद्दा परिस्थितीचा. बघा, हे जे सगळे आतापर्यंत मी जे मुद्दे सांगितले ना, ते बऱ्याच वेळेला कमी महत्त्वाचे ठरतात जर तुमची परिस्थिती प्रचंड हालाखीची आहे, तुम्ही अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढे आलेले आहात आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. मग तुमची तिथे आवड आणि इतर सगळ्या गोष्टी, एकाग्रता आहे, ते त्या सगळ्याचा काही संबंध नसतो, कारण तुमच्या आतमध्ये तो कुठेतरी आवाज असतो. ती आतमधून एक प्रबळ इच्छा असते की मला ही जी माझी परिस्थिती आहे ती पालटायची आहे आणि माझ्या कुटुंबियांना मला एक मानसन्मान मिळवून द्यायचा आहे, त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. आणि ती प्रतिष्ठा जेव्हा मिळेल, जेव्हा मी एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा जॉब करत असेन, एक असा जॉब ज्याच्यातून मला चांगलं आर्थिक स्थैर्य मिळेल, मी त्या जॉबमधून समाजासाठी सुद्धा चांगलं काम करत असेन, अशा प्रकारचं काहीतरी मला करायचं आहे जे मी स्पर्धा परीक्षेतून करू शकते. अशी जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच कोणत्याही प्रकारच्या अपयशाला सामोरे जाऊ शकता. पण जर तुमची परिस्थिती खूप चांगली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये, मी आर्थिक बाबींबद्दल बोलते, आर्थिक बाबतीमध्ये तुमची परिस्थिती खूप चांगली आहे आणि
तुमच्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत, कारण जेव्हा तुम्ही हलाखीच्या परिस्थितीमधून आलेले असता तुमच्याकडे पर्यायच नसतो अभ्यास करण्याशिवाय, कारण तुम्ही महागड्या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकत नाही, तिथे भरण्या इतपत फी तुमच्याकडे उपलब्ध नसते, इतर क्रिएटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला परवडण्यासारख्या नसतात, कारण त्या क्षेत्रामधली जी अस्थिरता आहे ती तुम्हाला झेपणारी नसते। त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं आणि त्यातून एक काहीतरी चांगलं करणं हाच एक तुमच्याकडे मार्ग असतो। पण जर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, तुमचे पालक उत्तम शिकलेले आहेत, ते वेल सेटल्ड आहेत आणि आता ते तुम्हाला कोणत्याही महागड्या कोर्सेसना ॲडमिशन देऊ शकतात, तुमची क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी आहे, जसं मी मगाशी म्हटलं, तुम्हाला गायनाची आवड असेल, भले वाचनाची आवड असेल किंवा क्रिकेटची आवड असेल, तुमच्याकडे ते पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण आर्थिक बाबतीमधले प्रश्नच तुमच्या जवळ नाही आहेत, तुमच्यावरती तो बोजाच नाही आहे की मला माझं कुटुंब त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे किंवा कुटुंबाचा जो सगळा भार आहे तो मला माझ्या खांद्यावरती घ्यायचा आहे, अशा कोणत्याही बाबींचं ओझं तुमच्या मनावरती नाही आहे। तुमचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा तुमच्या घरचा बिझनेस आहे हां, आणि तो तुम्हाला पुढे कंटिन्यू करण्याचा एक पर्याय आहे, पण फक्त पालकांचा एक आग्रह असतो की आम्ही या व्यवसायामध्ये आहोत किंवा आम्ही अशा प्रायव्हेट जॉबमध्ये आहोत, पण एक तरी घरातला माणूस गव्हर्नमेंट जॉबमध्ये असावा किंवा तुमचे मित्र मंडळी जे असतात ते स्पर्धा परीक्षेची कुठेतरी तयारी करत असतात, त्याने तुम्ही प्रभावित होता किंवा तुम्हालाही वाटलं हे मी ट्राय करून बघू का, असं फक्त ट्राय करून बघू का म्हणून जर तुम्ही करत असाल तर तुम्ही त्या गोष्टीबद्दल तितके गंभीर नसता आणि त्यातून काय होतं, तुम्ही अभ्यास सुरू करता, परीक्षा देता, अभ्यासाचा बऱ्याच वेळेला तुम्हाला कंटाळा येतो, परीक्षा देता त्यात काही होत नाही, त्यात 2-3 मार्क्स असो 10-20 मार्क्स असो त्याने तुमचं सिलेक्शन राहतं आणि तुम्हाला कंटाळा येतो। मग हे असं सगळं करण्यापेक्षा त्या फंदात न पडलेलंच बरं। तुम्ही आधी स्वतःला विचारा, माझी आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, आमचा घरचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा इतकी परिस्थिती उत्तम आहे की मी कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो, मला ज्या आवडतात गोष्टी मी त्यामध्ये करिअर करू शकतो, तर खरंच मी हा अभ्यास मन लावून करू शकतो का, मला खरंच त्यामध्ये इंटरेस्ट आहे का, हे तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल। तर ह्या अशा काही बाबी आहेत की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या बाबी त्रास देत असतात आणि ह्या सगळ्या मानसिक पातळीवरच्या गोष्टी असतात। तर हा होता आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह, तोपर्यंत